लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो तो आपापल्या परीनं अजित पवारांचे अर्थ लावतोय। आज शरद पवारांना अजित पवारांबद्दल प्रश्न विचारला। शरद पवारांनी त्यावर दिलेल्या उत्तरानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। आता पवारांचं उत्तर महायुतीच्या नेत्यांना सांगितलं तेव्हा महायुतीच्या नेत्यांनी थेट रामायणाचे दाखले दिले। पाहूया अजित पवारांवरनं कसं राजकीय महाभारत सुरू झालंय ते। लंकेतून बाहेर निघालाय तर आता विभीषणालाच काय अडचणीत आणता येईल? दादा का वादा पक्का रहता है। जर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आता नकोय। काय करायचं? अजितदादासाठी सत्ता राहायची। लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अजित पवारांकडे पाहण्याचे प्रत्येकाचे चष्मे बदलले। अजित पवारांचा महायुतीला फायदा झाला की नाही हे निकालानं उघड केलं। तेव्हापासून अजित पवार महायुतीत नको असे सूर उमटू लागले। महायुतीत अजित पवार नकोसे झालेत का असा प्रश्न पवारांना विचारला। त्यावर पवार काय म्हणाले बघा। अनेक गोष्टीतून नाही टीका भाजपची नेते करताना पाहिलं तर त्यांना घेतला आणि आमचा फटका होता। उघडपणे हे सगळं बोललं जाते। काय वाटते हे सगळं? त्यांचे अर्थ प्रश्न आहे त्याचा मी कसा ग्राह्य करतो? हा त्यांचा प्रश्न आहे, दुकान त्यांचं आहे। शरद पवारांनी अजित पवारांना महायुतीतलं दुखणं म्हटल्यानंतर भाजप अजित पवारांच्या मदतीला धावून आली। मुनगंटीवारांना अजित पवारांमध्ये दिसला तो रावणाला सोडून रामाच्या बाजूने आलेला विभीषण। तो त्यांचा व्यक्तिगत पारिवारिक तो भाव आहे। त्यांना असं वाटतं की आता अजितदादा म्हणजे विभीषण आमच्या या सर्व लंकेतून बाहेर निघालाय तर आता विभीषणालाच काय अडचणीत आणता येईल? अजितदादाला अडचणीत आणण्याचा दूरपर्यंत प्रश्न नाही। आमच्या सोबत अजितदादा आले आहे। अजितदादांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय देवेंद्रजीच्या सहकार्याने उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये अजितदादांची दूरपर्यंत कुठेही अडचण नाही। हम तीनों साथ में लढेंगे। माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ आणि शिरूर या मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली नसल्याचा आरोप झाला। अजित पवारांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू घटल्याचं संघानं ऑर्गनायझरमध्ये म्हटलं। पाठोपाठ रामदास कदमांनी अजित पवार महायुतीत थोडे उशिरा आले असते तर काय बिघडलं असतं असा सवाल केला। पुण्यामध्ये आमदार राहुल कुल यांनी घेतलेल्या बैठकीत तर अजित पवार महायुतीत नको अशी थेट मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली। अजित पवार महायुतीत आले त्याला येत्या 2 जुलैला 1 वर्ष होईल। वर्षभरात लोकसभेची मोठी परीक्षा पार पडली। त्यात अजित पवारांचं प्रगती पुस्तक महायुतीसाठी समाधानकारक नव्हतं। आम्ही एकत्रच विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार असल्याचं आता महायुतीचे नेते सांगतायत। पण अजित पवार गटाच्या 5 ते 6 आमदारांनी घेतलेली जयंत पाटलांची भेट आणि पवारांनी सोडून गेलेल्या आमदारांसाठी उघडे ठेवलेले दरवाजे हे सगळं पाहता विधानसभेआधी अजित पवार गट नेमकं काय करणार याचं भाकीत आता करणं कठीण आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।